Hello, Bacha Party. Welcome to the world of physics. Hope that I am audible and screen visible करना अभी स्टार्ट करने वाला हूँ मैं. हाँ. Hope the screen is also visible. Bacha Party, am I audible? ओके. सो आपले जे मित्रमैत्रिणी आहेत ते जॉईन होईपर्यंत 2च मिनटात आपण काल काय शिकलो याचं क्विक रिव्हिजन करूयात. तर मला कळेल कालच्या सेशनमध्ये काय झालं आहे. मग काल होतं 5 मार्च फिजिक्सचं सेशन. मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपण पास्कल्स लॉ त्याच्याशी रिलेटेड जे काही ॲप्लिकेशन आहे लाईक हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम शिकलो. हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये फोर्स कसा अप्लाय होतो, डिस्टन्स काय काढायचं, गाडी कधी थांबेल, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन काय, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काय, हायड्रोलिक लिफ्टचेच रिलेटेड मी क्वेश्चन सोडवले आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, मग आज आता टाईम आलेला आहे. आज मला तुम्हाला शिकवायचं आहे सरफेस टेन्शन. कालचे जे होमवर्क न्यूमेरिकल आहे बच्चा पार्टी, लवकरच आपली वेबसाईट पण आपण लॉन्च करतो आहे सक्सेस सायन्स अकॅडमीची. तर मी तुम्हाला तिथं फीचर देणार आहे की तुम्हाला डायरेक्ट तिथं आपल्याला अभ्यास तुमचा जो आहे होमवर्कचा तो पण अपलोड करता येणार आहे. ठीक आहे. आणि काल मी रिक्वेस्ट केली होती तुम्हा लोकांना की जमलं तर आपल्या गुगल रिव्ह्यूच्या लिंकवर जाऊन आमच्यासाठी गुगल रिव्ह्यू लिहा. पण काय मला नाही वाटत तुम्ही लोक एवढे बिझी आहे, दिवसभर व्हॉट्सअप वापरतायत, दिवसभर इंस्टाग्राम स्नॅपचॅट वापरतायत, फोन वापरतायत, पण तुमच्यासाठी वेळ नाही आहे. मला दिसतं आहे की बाबा तुम्ही जाताल आणि आमच्यासाठी 2 मिनटं वेळ काढून तिथं 5 स्टार रेटिंग आम्हाला देताल म्हणून, आहे की नाही. ठीक आहे, काय हरकत नाही बाळांनो, ॲज यू विश. ठीक आहे. पण ज्यांनी लिहिलं आहे त्यांच्यासाठी त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्याबद्दल लिहिलं आहे आणि लोकांनाही कळू देत की आम्ही लोक काय काम करतो आहे आणि कशा पद्धतीने काम करतो आहे. सो तुमचा एक छोटासा बहुमूल्य अभिप्राय आम्ही अपेक्षित करतो आहे. विनंती करतो की तुम्ही तो अभिप्राय आम्हाला ऑनलाईन आपल्या त्या लिंकवर जाऊन द्यावा आणि लोकांना आमच्याबद्दल त्यातनं कळेल. ओके. सो बच्चा पार्टी, लेट्स बिगिन देन. तर कालचा जो पार्ट झाला होता तो पार्ट आता तिथेच संपून आपण सरफेस टेन्शनच्या पार्टकडे चाललो आहे. तर इंटरेस्टिंग पार्ट आहे सरफेस टेन्शनचा आणि तो मी आता लगेच सुरू करतो आहे. बिफोर गोईंग फॉरवर्ड आय वुड लाईक टू जॉईन विथ माय अनदर मेल आय डी. ठीक आहे. तो जस्ट अ मिनिट, आय वुड लाईक टू जॉईन द सेशन. Yeah, okay. So it will help you. It will help me in checking who is present and who is absent. Okay. So Bacha Party, welcome to the world of physics. Those who have joined, let me welcome them. Then we have with us Yavle, Anjali Yavle, then Sneha Kavle, Sneha Udavant, Atharva, Sakshi Giravle, then Harshal Sheke, Akshada Nipunge, sorry. Then we have Siddhi Shinde, then Sneha Garde, Pratiksha Gunja, Rani Gite, Snehal Wagmare, Sakshi Dinde, Sakshi Muthe, Sakshi Sable, Siddhi Labde, श्रावणी सुपेकर, तनुजा मोरे, वैशाली मुठे, वैष्णवी पेरे, विजय मुठे आणि व्यंकटेश पवार. ओके. बच्चा पार्टी, साक्षी नावावरून आठवलं. आताच बघा आपल्या ह्या ऑनलाईन सेशनमध्ये 1 2 3 4 3 ते 4 जणी साक्षी आहेत. एकदा असंच कुणीतरी पॉडकास्ट घेणाऱ्याने एका मुलीला विचारलं तुझ्या बाबतीत काय अनलकी आहे, काय गोष्ट अनलकी आहे. तर ती किंवा तुला जर एखादी गोष्ट बदलायची असेल तर काय बदलशील. तर त्या मुलीने म्हटलं होतं की माझं नाव साक्षी आहे. तर हे खूप कॉमन नाव आहे आणि मला ते बदलायला आवडेल म्हणे माझं नाव जर मला चान्स मिळाला तर. ओके. जोक अपार्ट. तर या सो कॉमन नेम बट यस इट्स ती सगळ्या पालकांची आपली म्हणजे आईवडिलांची इच्छा असते म्हणून ते नाव ठेवलं गेलेलं असतं. बट साक्षी नावावरनं ते मला आठवलं. ओके. सो कमिंग हियर लेट्स बिगिन बच्चा पार्टी. तो आज मैं आपको पढ़ाने वाला हूँ सरफेस टेन्शन. मग हे काय असतं बाबा सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शन हे लिक्विडकडे असणारी प्रॉपर्टी आहे बच्चा पार्टी लोक. मग लिक्विडकडे काय प्रॉपर्टी आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही असं बघितलं का, पानकवडी बघितली का, पानकवडी पाण्यावर तरंगते का पानकवडी. वॉटर स्पायडर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, वॉटर स्पायडर. वॉटर स्पायडर बघा पाण्यावर तरंगून तो प्रवास करत असतो, आहे की नाही. तर ते कसं शक्य आहे बाबा. किंवा आपण एखादं झाडाचं पान टाकलं, झाडाचं पान, आणि ते तुम्ही पाहताल
तळ्याचं पाणी आहे सपोज, किंवा आपल्या टबमधलं पाणी आहे, टँकमधलं पाणी आहे, तर झाडाचं पान जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते पाण्याच्या सरफेसवर तरंगतं. झाडाचं पान सरफेसवर तरंगतं, बरोबर, पाण्याच्या सरफेसवर. मग हे असं कसं शक्य होतं बाबा? कारण न्यूटन बाबा तर सांगतो प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे प्रत्येक ऑब्जेक्ट ही खाली फॉल होते, असं न्यूटन बाबांनी सांगितलेलं आहे ना. ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. पण मग पाण्याकडे अशी काय जादू क्षमता आहे की सपोज आता हे पाणी आहे, इथं दाखवतो मी पाणी, तर हे पाणी आहे सपोज तळ्याचं पाणी आहे. मग पाण्याकडे अशी काय जादुई क्षमता आहे बाबा की पाण्याचं हे इथं ते आपण झाडाचं पान टाकलंय आणि ते झाडाचं पान तरंगतंय. तर बच्चा पार्टी, पाण्यावर कुठला फोर्स ॲक्ट होतोय मी सांगितलं तुम्हाला. तर हे जे झाडाचं पान आहे त्याच्यावर ॲक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. कौन सा फोर्स ॲक्ट हो रहा है? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बट त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कुणीतरी बॅलन्स केलंय आणि तो कुणीतरी म्हणजे कोण आहे? तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असतो. हे बघा, ह्या पानावर जो फोर्स ॲक्ट होतो तर पान खाली जायला पाहिजे, पण खाली न जाता ते तरंगतंय, म्हणजे खाली जाणाऱ्या फोर्सला कुणीतरी वरती बॅलन्स केलंय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ए लीफ इज इक्वल टू फोर्स ड्यू टू कोण? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड. सरफेस टेन्शन आहे हे. एस टी म्हणजे आपली महामंडळाची एस टी नाही. एस टी स्टँड्स फॉर सरफेस टेन्शन, लक्षात ठेवायचं. मग पाण्याकडे जी ताकद आहे त्या ताकदीला म्हणतात सरफेस टेन्शन. मग सरफेस टेन्शन काय असतं बाबा नेमकं? किंवा तुम्ही पण घरी हा प्रयोग करून बघितला असेल. बादलीमध्ये जर पाणी घेतलं तर, किंवा ग्लासमध्ये जर तुम्ही काचेचा जर ग्लास असेल तर तुम्ही त्यात बघितलं असेल बच्चा पार्टी की असा एक प्रकारचा इथं असा लेअर तयार होतो असा, ठीक आहे, असा लाईक दिस. सो असा जो लेअर आहे एजेसला असा वरती गेलेला आणि सेंटरला असा हे झालेला, बेंड झालेला, असाच का कर्व्ड शेप का असा तुम्हाला पाहायला मिळतो पाण्याचा? तर दिस इज ओनली बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. मग पाण्याकडे ती प्रॉपर्टी आहे बच्चा पार्टी. मग सरफेस टेन्शन म्हणजे काय? तर पाणी काय करतं माहिती आहे का? हमेशा स्वतःचा एरिया रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतं. सोप्या शब्दात जर सरफेस टेन्शनला डिफाईन करायचं असेल तर लिक्विड किंवा वॉटर ऑलवेज ट्राय इथं लिहितो, ऑलवेज ट्राइज टू रिड्यूस इट्स सरफेस एरिया. वो अपना सरफेस एरिया हमेशा कम करने का सोचता है, ठीक है. तो कमी करण्याच्या नादामध्ये तो काय करतो? आता बघा इथं कर्व शेप झालाय. कर्व म्हणजे आता काय, त्याला वाटतं आपला सरफेस एरिया कमी करावा, आपण स्पेरिकल शेप घ्यावा म्हणून असं वाटतंय, पण शक्य नाही आहे. सो त्याच्यामुळे ते तिथं ह्या लेअरमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत पाण्याचे त्यांच्याकडे मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. कुठली एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी. सो ज्यावेळेस लिक्विडचा तुम्ही सरफेस पाहताल तर जो टॉप लेअर असतो, टॉप सरफेस ऑफ लिक्विड, फक्त टॉप सरफेस बरं का, तर त्या टॉप सरफेस ऑफ लिक्विडच्या टॉप सरफेसपासून असणारे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहे तर त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी असते. सो त्याला म्हणतात सरफेस पोटेन्शियल एनर्जी. हा शब्द लक्षात ठेवायचा, ठीक आहे. सरफेस पोटेन्शियल एनर्जी ते आपण पुढे जाऊन बघूयात आता. बघ बच्चा पार्टी, माझा तुम्हाला क्वेश्चन आहे, तुम्ही आंघोळ करताना साबण का वापरता? केस धुताना शॅम्पू का वापरता? ब्रश करताना टूथपेस्टच का वापरता? किंवा भांडे घासताना आपले आईन ते डिटर्जंट का वापरतात? कपडे धुताना पण डिटर्जंट का वापरता? तर ह्या सगळ्यांचं एकच रिझन आहे बच्चा पार्टी, की हे सगळं करण्यासाठी, गोष्टी स्वच्छ करण्यासाठी, स्वच्छ निघण्यासाठी आपण वापरतो पाणी, वॉटर वापरतो, बरोबर. आणि पाण्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे? सरफेस टेन्शन. पाणी हमेशा स्वतःचा एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतं. मग पाण्याची ती प्रॉपर्टी अपोज करण्यासाठी पाण्याचा सरफेस एरिया वाढला पाहिजे. सरफेस एरिया वाढला तर पाणी ज्या वस्तू आपण धुण्यासाठी वापरतोय त्या स्वच्छ काढेल, पाण्याने त्या धुतल्या जातील. म्हणून बच्चा पार्टी हे सगळे आपण केमिकल वापरतो, ठीक आहे. सो सरफेस टेन्शन मग कसं डिफाईन करायचं आता? तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन लिहितो. मग जसं आपलं ठरलेलं आहे की डेफिनेशन लिहिताना हमेशा पहिल्यांदा स्टेटमेंट लिहूयात. द टँजेन्शियल फोर्स, त्याला म्हणतात टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ
ऑफ सरफेस ऑफ लिक्विड, सरफेस ऑफ ए लिक्विड इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. किंवा सरफेस टेंशन की दूसरी डेफिनेशन बच्चा पार्टी लोग, टेंजेंशियल फोर्स हो गया. दूसरा डेफिनेशन में लिखता हूँ द सरफेस एनर्जी, दी इटली तो दी सरफेस एनर्जी पर यूनिट एरिया, per unit surface area of a liquid, per unit surface area of a liquid is called as, त्याला म्हणायचं काय म्हणायचं, त्याला सरफेस टेंशन. मग आता बच्चा पार्टी थोड़ा सा अभी ये जो पार्ट हुआ वो डेफिनेशन का पार्ट हो गया. डेफिनेशन के बाद मैथमेटिकल एक्सप्रेशन लिखता हूँ सो दॅट यू विल गेट बेटर आयडिया. सो दिस इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन किंवा आपण त्याला फॉर्म्युला म्हणतो. तर फॉर्म्युला लिहिताना मग माझं इक्वेशन काय बनेल बघा आता. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, किंवा दुसरा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला, म्हणजे सगळे फॉर्म्युले सेम आहेत फक्त वेगवेगळे रूप आहेत त्याचे. तर सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, सरफेस एनर्जी पर युनिट सरफेस एरिया, किंवा त्याला असंही लिहितात वर्क डन पर युनिट सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू चेंज इन सरफेस एनर्जी, इथं लिहितो हा, चेंज इन सरफेस एनर्जी SE अपॉन चेंज इन सरफेस एरिया. ठीक आहे, त्यालाच वर्क डन पण म्हणतात बच्चा पार्टी. चेंज इन सरफेस एनर्जी पुढे जाऊन लिहितो मी. पण आता मला तुम्ही सांगा लोक, पहिल्याचं युनिट काय असेल रे, एसआय युनिट काय असेल पहिल्याचा, फोर्स आहे, फोर्सचं एसआय युनिट काय असतं, मायक्रोफोन इनेबल आहे तुम्ही बोलू शकता, न्यूटन. लेंथ आहे खाली, लेंथचं युनिट काय, मीटर. ओके, आणि CGS युनिट लिहूयात आता लगेच पुढे. न्यूटनला कसं लिहिणार, डाईन, आणि मीटरला काय लिहिणार, सेंटीमीटर. ओके, बरं खाली सांगा वरती एनर्जी. आता एनर्जीचं युनिट सांगा पटकन, कुणाला सांगायला आवडेल, शितोळे, हा साक्षी गिरवले सांगा, मुठे पेरे सुपेकर, जूल. यस व्हेरी गुड, जूल. आणि एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर. यस मीटर स्क्वेअर. तो जूल पर मीटर स्क्वेअर, किंवा CGS मध्ये जर लिहायचं असेल तर जूलच्या ऐवजी लिहितात अर्ग्स. ठीक आहे, आणि मीटरला लिहायचं सेंटीमीटर स्क्वेअर. बरं खाली पण चेंज इन सरफेस एनर्जी अपॉन चेंज इन सरफेस एरिया. बच्चा पार्टी लोक सांगा आता इक्वेशन सांगा. इथं लिहितो चेंज इन सरफेस एनर्जी अपॉन चेंज इन सरफेस एरिया. तुम्ही सांगा. तर परत एकदा हे बघा, एनर्जी असलं काय किंवा चेंज इन एनर्जी असलं काय, एरिया असलं काय, चेंज इन एरिया असलं काय, म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय, सपोज 12 मीटर स्क्वेअर मायनस 2 मीटर स्क्वेअर जर केलं, एरिया मायनस एरिया केलं तर उत्तर काय येईल, 10 मीटर स्क्वेअरच येणार आहे. म्हणजे एरियातनं एरियाला सबट्रॅक्ट केलं तर उत्तर एरियाच येणार आहे. मग लॉजिक सिंपल है, स्ट्रेट फॉरवर्ड है. तो सेम यूनिट आएगा जो जूल पर मीटर स्क्वेअर है वही आएगा. लगेच भांबावून जाऊ नका की अरे इथं तर चेंज लिहिलाय. मग चेंज म्हणजेच काय, तर बच्चा पार्टी फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू त्याला म्हणतात चेंज. इथं वाटल्यास लिहितो खाली, तुम्हाला जर जास्तच प्रॉब्लेम होत असेल तर किंवा लक्षात येण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर, वेअर चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच काय, हा बोला, फाइनल सरफेस एनर्जी माइनस क्या, इनिशियल सरफेस एनर्जी. लॉजिक समझ में आया सभी को. ओके, यहाँ पे चेंज इन सरफेस एरिया सांगा तुम्ही, चेंज इन सरफेस एरिया इज इक्वल्स टू फाइनल सरफेस एरिया, हाँ, माइनस इनिशियल सरफेस एरिया. ओके, सो दिस इज अ प्रेटी इंटरेस्टिंग पार्ट. फॉर्मूला हो गया, यूनिट हो गया, स्टेटमेंट हो गया. डायमेंशंस लिखोगे कोई, डायमेंशंस बताएगा कोई, डायमेंशंस, हाँ, मरकट, गर्दे, दोंदे, मुठे, पवार सांगा, डायमेन्शन सांगा पटकन. कुणी सांगेल का मला डायमेन्शन्स कसे काढायचे आता याचे. L0 M1T -2 डायमेंशंस. सो डायमेंशंस का पार्ट मैं यहाँ पे कवर करता हूँ. तो डायमेन्शन्स काढताना सरफेस टेन्शनची जी व्हॅल्यू आहे तर फोर्सचे डायमेन्शन वरती लिहून घेतो बघा. फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथला लिहितो, किंवा काय लिहिलं होतं आपण इथं, न्यूटन पर मीटर.
मी असं लिहित असतो, मी काय करतो युनिट लिहितो आणि युनिट लिहिलं की मग डायमेन्शन्स लिहायला सोपे पडतात. सांगा न्यूटनचे डायमेन्शन्स M1 L1 T-2. दोज वर न्यू कमर्स, हे तोंडपाठ असलं पाहिजे आपलं. न्यूटन बाबा आणि दुसरं कोण रे बाबा, जूल. हे डायमेन्शनच तोंडपाठ पाहिजे न्यूटनचे. M1 L1 T-2. ज्यांचं पाठ नसेल त्यांच्यासाठी सांगतो, जूलसाठी सांगतो M1 L2 T-2. तो यहाँ पे भी M1 L1 T-2 आणि मीटर लेंथ L1 क्या हो गया, फिर कट हो गया, आंसर क्या आ गया फिर बोलो, M1 L0 T-2 झालं आन्सर. लॉजिक समजलं? हाँ, स्नेहल कावळे, अंजली येवले, उदावन, गिरवले, शेळके. लॉजिक समझ में आया? दगड़े, निपुंगे, शिंदे, यस, सिद्धी शिंदे, गर्दे, मरकट, गुंजाळ, गाडेकर, गीते, दांगट, खोसे, वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, तोरणमल, पाटेकर, लबडे, सुपेकर, पठाडे, मोरे, देन वैष्णवी पेरे, मुठे, देन दोंदे एंड वेंकटेश पवार. या ओके फाइन, लॉजिक समझ में आया फिर सभी को. सो अगेन कमिंग बॅक, डायमेन्शन्स. आता दुसरे डायमेन्शन्स काढून बघूयात. दुसरे कुठले? दुसरा एक फॉर्म्युला शिकवला होता सरफेस टेन्शनचा. काय होता त्याचं युनिट? जूल पर मीटर स्क्वेअर. मग बघूयात वापरून जूल पर मीटर स्क्वेअरनी काय घडतंय. जूलचे डायमेन्शन सांगा. M1 L2 T-2. यस, वेरी गुड. M1 L2. किसने आंसर दिया देखने दे रहे बाबू मेरे को. ठीक है, एक मिनिट. हाँ हाँ, कुणी आंसर दिलं सांगा. M1 देन L2 T-2 डिवाइडेड बाय, हाँ, मीटर स्क्वायर का क्या बन गया? L स्क्वायर क्या हो गया? कैंसल. फिर से M1 L0 T-2. बच्चा पार्टी लोग, फॉर्मूला डिफरेंट है लेकिन डायमेन्शन्स सेम आया. बराबर का? इंटरेस्टिंग ना? देखो, कधी पण लक्षात ठेवा, फिजिकल क्वांटिटी कुठली असू द्यात, त्याचा फॉर्म्युला चेंज होऊ शकतो, त्याचे सिम्बॉल चेंज होऊ शकतात, पण त्याचे डायमेन्शन्स हमेशा सेमच यायला हवे. लक्षात घ्या. ठीक है. सो फॉर्मूला सरफेस टेंशन का दूसरा डायमेंशन भी मैंने करके दिखाया बच्चा पार्टी लोग. सो इंटरेस्टिंग. सरफेस टेंशन का फिनोमेना थोड़ा थोड़ा समझ में आ रहा है फिर? ओके ओके ओके, ग्रेट. मग बच्चा पार्टी, आता मगाशी जे फॉर्म्युला वापरला आपण त्याच फॉर्म्युल्यानुसार जाऊयात. आता तुम्हाला जो कन्सेप्ट शिकवणार आहे तो जेई नीट आणि सीईटीच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तो पार्ट मी घेणार आहे. तर सर्वांनी आता नीट बघा. ठीक आहे. आपलं सेशन रेकॉर्डिंग आहे ना बाबा चालू? चालू आहे. तर सेशनमध्ये काय करणार आहे मी बघा आता. तर एक मोठा लिक्विड बिग ड्रॉप घेणार आहे आणि त्या बिग ड्रॉपला हा पार्ट जर समजला, तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर विचारले जातात. आणि हा प्रश्न फक्त इथपर्यंत मर्यादित नाही राहत. पुढे इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकवायचं आहे, तिथं पण आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तिथं पोटेन्शियल किती असेल, चार्ज किती असेल, अमकं धमकं विचारतात. सो एक लिक्विडच्या ड्रॉपवर असणारा चार्ज किती, त्याच्यावर पोटेन्शियल किती, त्याच्यावर कॅपॅसिटन्स किती, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. मग ह्या कन्सेप्ट समजून घ्या. आता मी इथं काय करतोय ड्रॉ, तर एक स्पेरिकल पाण्याचा ड्रॉप ड्रॉ करतोय. तर आता तुम्हाला तर माहितीच आहे की यार चलो, मला असं वाटतंय मला आता इथं त्यांची सहायता घ्यावी लागतील. कुणाची? तर ऑब्वियसली सर्कल ड्रॉ करण्यासाठी माझ्याकडनं स्पेरिकल शेप तयार होत नाही आहे इथे. तर चला पट्टीचा वापर करूयात आता आपण. प्रोटेक्टर, पट्टी छोटी करता हूँ इसको. तर एक छोटासा ड्रॉप आहे, स्पेरिकल ड्रॉप, आणि त्या स्पेरिकल ड्रॉपपासनं मी काय करणार आहे, एका मोठ्या स्पेरिकल ड्रॉपपासनं छोटे छोटे ड्रॉपलेट्स बनवणार आहे. तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आता सर्वांनी. ओके, पेन घेऊ द्या मला, पेन. ओके, सो दिस इज दी केस बच्चा पार्टी लोग. रूलर नको, काहीच नको आता आम्हाला. हां, तर हे बघा, बिग ड्रॉप, एक पाण्याचा बिग ड्रॉप आहे. बिग ड्रॉप सिंगलच आहे, त्याचं तुम्हाला ब्रेक करायचं आहे, त्याला ब्रेक करायचे, त्याला काय करायचं आहे, ब्रेक. ठीक आहे. ब्रेकिंग ए बिग ड्रॉप इंटू स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये त्यांचं रूपांतर करायचं आहे. ते पडदे पण ओपन करा ना समोरचे. हां, तर ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर करायचं आहे त्याचं. तर हे किती ड्रॉपलेट्स आहेत, तर बच्चा पार्टी n ड्रॉपलेट्स आहेत.
आणि असं अज्युम करायचं. आता तसं घडत नाही पण अज्युम करायचं. आता आपल्याला शिकायचं आहे ना, फिजिक्स इज ऑल अबाउट अजम्पशन. तर हे सगळे ड्रॉपलेट्स इक्वल साईजचे आणि प्रत्येकाची रेडियस स्मॉल आर आहे. ईच ड्रॉप इथं लिहितो, ईच ड्रॉपलेट इज ऑफ सेम साईज, बघा सेम साईज अँड सेम रेडियस स्मॉल आर. लक्षात राहील सर्वांच्या. बरं, बिग ड्रॉप जर असेल तर त्याची रेडियस काय घ्यायची, कॅपिटल आर. मला सांगा आता हा स्पेरिकल लिक्विड ड्रॉप आहे. हा स्पेरिकल, हमेशा पाण्याचा ड्रॉप जो असतो तो लिक्विडच असतो शेपमध्ये, आणि इथले पण ड्रॉपलेट्स पण स्पेरिकलच आहे नेचरमध्ये. तर बच्चा पार्टी खूप महत्त्वाचं. आता मला सांगा, ज्यावेळेस आता हा ड्रॉप आहे माझ्याकडे, सपोज ह्या ड्रॉप तुम्ही हे केलं आहे का रे, कधी पाण्याचा सडा टाकताना बघितलं आहे घरी आईला, किंवा तुम्ही टाकला असेल तर जगात पाणी घेता. जगात पाणी घेतल्यानंतर तो सडा ज्यावेळेस टाकतात तर छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात. मग जेवढं पाणी जगामध्ये तेवढ्याच पाण्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात, बरोबर. सगळेच इक्वल साईजचे होतील असं नाही आहे, ती तुमची कला आहे आता. तर आपण असं अज्युम केलं की ब्रेकिंग इज बिग ड्रॉप इनटू एन ड्रॉपलेट्स. ठीक आहे, ईच ड्रॉपलेट इज ऑफ सेम साईज अँड ऑफ सेम रेडियस कार स्मॉल आर. मग बच्चा पार्टी आता ह्या केसमध्ये काय घडतं लक्षात घ्या. तर असं लक्षात ठेवायचं, म्हणजे मी असं लक्षात ठेवतो, एक बिग ड्रॉप इनटू ड्रॉपलेट्स ब्रेक झाला तर एनर्जी ही ॲब्सॉर्ब होते. एनर्जी काय होते, ॲब्सॉर्ब. इथं लिहायचं एनर्जी ॲब्सॉर्ब. मग एनर्जी ॲब्सॉर्ब म्हणजे काय, तर हे प्रश्न विचारतात MCQ मध्ये. मी असं लक्षात ठेवतो, हे बघा एक बुंदीचा लाडू होता तुमच्याकडे. बुंदीचा लाडू माहिती आहे, छोटे छोटे बुंदीचे पार्टिकल्स आपण घेतो, मास पार्टिकल, आणि त्यांच्यापासून आपण हा लाडू बनवला आणि त्याला ब्रेक केलं तर काय मिळते तुम्हाला, छोटे छोटे दाणे मिळतील त्या बुंदीचे. किंवा सिंपल शब्दात सांगायचं म्हटलं तर डाळिंब घ्या, डाळिंबला ब्रेक करा. डाळिंबाला जर ब्रेक केलं तर काय मिळाले तुम्हाला, छोटे छोटे डाळिंबाचे दाणे मिळालेत, बरोबर. मग आता ज्यावेळेस मोठं डाळिंब होतं, फळ होतं, त्या फळाला ब्रेक केलं तुम्ही, तर तुम्ही एन्व्हायरमेंटमधून एनर्जी घेतली, ॲब्सॉर्ब केली, आणि त्याच्यापासून ड्रॉपलेट्स तयार झाले. ठीक आहे, ब्रेक केलं तर एनर्जी ॲब्सॉर्ब. त्याच्या उलटं जर केलं, आता सपोज मी असं तुम्हाला विचारलं, ह्या ड्रॉपलेट्सपासून ड्रॉप बनवला, असं केलं, ड्रॉपलेट्सपासून ड्रॉप केला, त्याला म्हणतात कोलेस्किंग. ठीक आहे, कोलेस्किंग ड्रॉपलेट्स इनटू ए बिग ड्रॉप. तर त्याच्या अपोजिट सांगा, एनर्जी ॲब्सॉर्बच्या अपोजिट काय घडेल, एनर्जी क्या होगा, फिर रिलीज होगा इस केस में. ठीक है बच्चा पार्टी, MCQ मध्ये विचारले जाणारे प्रश्न. बर, आता परत एकदा कमिंग बॅक, कधी पण लक्षात ठेवा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सपोज तुम्ही जगात पाणी घेतलं तर जगातलं पाणी मस्ट बी इक्वल टू जगातलं पाणी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड प्रेझेंट इन दॅट मग और जग मस्ट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉपलेट्स. मग इथं लिहितो व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप मस्ट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ n टाइम्स व्हॉल्यूम ऑफ ईच स्मॉल ड्रॉपलेट. ठीक आहे, बरोबर. मग मला सांगा, हे इक्वेशन लिहिलं मी, दोघांचं व्हॉल्यूम सेम असायला पाहिजे. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू, फॉर्म्युला असतो आपला स्पेरिकल शेपमध्ये 4/3 काय, पाय आर क्यूब. मोठ्या ड्रॉपची रेडियस कॅपिटल आर आहे, इथं n टाइम्स 4/3 पाय आर स्मॉल क्यूब. मग दोनों तरफ का 4/3 पाय कैंसिल हो गया. बच्चा पार्टी, ये रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. कॅपिटल आर क्यूब इज इक्वल्स टू n टाइम्स आर क्यूब. हे इक्वेशन पहिलं लिहून टाका. त्यानंतर टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, काय बनेल इक्वेशन सांगा, पुढचं इक्वेशन सांगा. टेकिंग क्यूब रूट्स ऑन बोथ साइड, चला पटकन सांगा इक्वेशन. क्यूब रूट ऑन बोथ साइड्स, तो ये R is equal to हाँ, R is equals to n to the power 1/3 times R. 1/3 R. ओके, क्यूब रूट झालाय हा. आता आणखी एक, स्क्वेअरिंग बोथ साइड, आणखी एक घेऊ, कारण हे न्यूमेरिकल सोडायला काम आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड, काय बनेल इक्वेशन, R square is equal to हा, n ची power 2/3 व्हेरी गुड, and R square. व्हेरी गुड वेंकटेश. R स्क्वेअर इज इक्वल्स टू n ची पॉवर 2/3 टाइम्स काय, R स्क्वेअर. Small r square. इक्वेशन नंबर 3. सो मेरे पास 3 इक्वेशन बन गए. व्हेरी इंपॉर्टंट इक्वेशन, तोंडपाठ असले पाहिजे. प्रत्येक वेळेस तेच लिहित बसणार नाही मी, किंवा न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आता स्पीड वाढला पाहिजे आपला. तर ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स असू देत,
किंवा ड्रॉपलेट्स इंटू ड्रॉप असू देत, तुम्हाला हे 3 इक्वेशन तोंडपाठ असले पाहिजे. याने होईल काय की तुम्हाला जे इक्वेशन्स लिहायचे ते इक्वेशन्स लिहिण्यामध्ये मदत होईल. सो सगळ्यांना हे कळलं. स्टेप कुठून सुरुवात झाली तर व्हॉल्यूम ऑफ ए बिग ड्रॉप. कारण हे बघा, जर हा जो बिग ड्रॉप आहे हा जर 2 लिटर पाण्याचा बनलेला असेल तर त्याचे ड्रॉपलेट जे बनणार आहे ते पण 2 लिटर पाण्याचेच असतील. तिथं काही जास्तीचं व्हॉल्यूम वाढणार नाही पाण्याचं. 2 लिटरचे 4 लिटर होईल का? नाही होणार. नाही सर, ते ड्रॉपलेट तयार झालेत. अरे ड्रॉपलेट तयार झाले, पण जेवढं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतं, याच्यापूर्वी नाही सांगितलं का लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास? ओके. सो आर स्क्वेअर, आर क्यूब आणि आर ह्या तिघांचे रिलेशन्स मी लिहून ठेवलेत. मग आता पुढे जायचं आहे मला, सांगा. पुढे जाण्यासाठी तर काय करायचं मला बच्चा पार्टी फाइंड आउट करना है सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. तर मी पहिल्यांदा सपोज A1 मांडला. A1 म्हणजे काय असेल, इनिशियल एरिया म्हणतो मी त्याला. ठीक आहे. सो असं लिहितो A1 किंवा याला AI लिहितो. AI स्टँड्स फॉर इनिशियल एरिया. मला सांगा पहिल्यांदा एक बिग ड्रॉप होता, त्या बिग ड्रॉपचा इनिशियल एरिया काय असेल रे? कोणी सांगेल मला? बिग ड्रॉपचा आता ड्रॉप कसा असतो शेपमध्ये? ड्रॉप शेपमध्ये कसा असतो? स्पेरिकल. स्पिअरचा एरिया कसा देतात? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. हे सर्कलचं असतं पवार. स्पिअरचा काय असतो रे एरिया? काय माहिती? नाही माहिती. स्पिअरचा एरिया अनुष्का दोंदे, मोरे, मुठे, पठाडे, श्रावणी सुपेकर, पाटेकर, दिंडे येते का कुणाला? सिद्धी शिंदे, मरकड, गुंजाळ, गाडेकर, बोला पटकन. इनिशियल एरिया तर तो असतो 4 पाय आर स्क्वेअर बच्चा पार्टी. आता बिग ड्रॉप आहे, दिस इज इनिशियल एरिया ऑफ क्या? बिग ड्रॉप. असं लिहितो मी. चालेल? कळलं? बरं. आता हा झाला इनिशियल एरिया बिग ड्रॉपचा. सिमिलरली मला सांगा आता फायनल एरिया. तुम्ही काय केलं? बिग ड्रॉपला तोडलंय. कशामध्ये तोडलं? ब्रेक केलंय स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये. मग सगळ्या ड्रॉपलेटचा मिळून जो एरिया असेल तो काय असेल रे? त्याला मी नाव देतो AF. हे बघा इथं स्टेप लिहितोय तर इथं AF लिहितो मी. AF इज इक्वल्स टू काय? फायनल. आणि इनिशियल एरिया म्हणजे हे सरफेस एरिया आहे बरं का, सरफेस. हां, इन फायनल सरफेस एरिया ऑफ ए. बच्चा पार्टी सर्वांनी नीट लक्ष द्या, कारण हे रिलेशन्स डायरेक्ट तुम्हाला आहे ना 4-4 मार्काचे न्यूमेरिकल बोर्ड एक्झामचे असू देत, CETचे असू देत, नीट असू देत, JEEचे असू देत, एका स्टेपमध्ये आन्सर देणार आहे. आणि सगळे न्यूमेरिकल्स तुम्ही पाहताल सरफेस टेन्शनचे याच्यावरच बेस्ट आहे. लॉजिक समजून घ्या फक्त. मग फायनल सरफेस एरिया ऑफ ऑल ड्रॉपलेट्स, ऑल N ड्रॉपलेट्स असं म्हणतो. हां, मग N ड्रॉपलेटसाठी सांगा AF इज इक्वल्स टू काय वापरेल फॉर्म्युला? N टाइम्स, हां बोलो, 4 पाय आर स्क्वेअर. आता असं का वापरलं तर स्मॉल आर ही रेडियस आहे प्रत्येक स्मॉल ड्रॉपलेटची, आणि असे N ड्रॉपलेट्स आहेत माझ्याकडे, म्हणून फाइनल एरिया घेतला N टाइम्स 4 पाई आर स्क्वायर. कितने लोगों को समझ में आया स्टेप? ये देखो यहाँ पे सिंगल बिग ड्रॉप था, तो यहाँ पे मल्टीप्लिकेशन में N वगैरह कुछ नहीं था, सिंगल था, है ना. लेकिन यहाँ पे N ड्रॉपलेट्स है. मग आता सगळ्या ड्रॉपलेटचा मिळून जो एरिया आहे फायनल एरिया मी तो घेतला. आणि चेंज कसा काढतो रे आपण? चेंज इन सरफेस एरिया, त्याला डेल्टा ए म्हणतो आपण, किंवा DA म्हणायचं, चेंज इन सरफेस एरिया. तो चेंज इन सरफेस एरिया इज गिवन बाय द फॉर्म्युला फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. स्टेप समजली? मग सांगा फायनल एरियाचं व्हॅल्यू सांगा. फायनल एरियाची इथं लिहिलेली आहे, फायनल एरियाची व्हॅल्यू, आणि ही इनिशियल एरियाची व्हॅल्यू. कळतंय? लॉजिक समजतंय? सो दिस इज कॉल्ड ॲज DA, चेंज इन एरिया, किंवा त्यालाच डेल्टा ए असं पण वाचतात, डेल्टा ए. बच्चा पार्टी लिहू मग स्टेप लिहू. यस, नेक्स्ट पेज वर जातो मग मी. सो चेंज इन एरिया मेरे लिए हो गया है चेंज इन एरिया. यहाँ पे लिखता हूँ चेंज इन एरिया, या फिर जिसको मैं DA या फिर डेल्टा ए लिखता हूँ वो है मेरे लिए फाइनल एरिया माइनस इनिशियल एरिया. फाइनल एरिया इज N टाइम्स 4 पाई आर स्क्वेयर एंड इनिशियल एरिया इज 4 पाई आर स्क्वेयर. दोनों में से कॉमन कौन निकला? 4 पाई निकला सर. अंदर बचा NR स्क्वेयर माइनस कैपिटल R स्क्वेयर. सो दिस इज द इक्वेशन फॉर डेल्टा ए किंवा चेंज इन एरिया. बच्चा पार्टी आपण कशाचं कन्वर्जन कशात केलं होतं? वाह,
हा, आपण कशाचं कन्वर्जन कशात केलं तुम्हाला सांगा. ड्रॉपचं कन्वर्जन कशात होतं, लॉजिक समजून घ्या, पाठ करायची गरज नाही. ड्रॉपचं कन्वर्जन, ड्रॉप म्हटलं बिग ड्रॉप, म्हटलं बिग ड्रॉप, त्याची रेडियस हमेशा आर घ्यायची. ड्रॉपचं कन्वर्जन कशात, ड्रॉपलेट्समध्ये होतं, बरोबर ना. मग ड्रॉपचं जर ड्रॉपलेट्समध्ये असेल तर चेंज इन एरिया हमेशा असा येतो ह्या पद्धतीने. आता मला सांगा याच्या उलट काय घडेल, जर ड्रॉपलेटपासून ड्रॉपकडे गेलो तर काय घडेल. मग हा डेल्टा ए काय बनेल, फॉर्म्युला डेल्टा ए काय बनेल, सिंपल आहे, सांगा. 4 पाय आधी काय घ्यायचं, आता फायनल एरिया कोणाचा घेताल आता, ड्रॉपचा. हाँ तो ये बनेगा कैपिटल आर स्क्वायर माइनस एन आर स्क्वायर. अरे सिंपल है कि नहीं ट्रिक, सिंपल है कि नहीं ट्रिक, बताओ मेरे को. लेकिन ये याद रहना चाहिए, ठीक है. तो इसके लिए प्रैक्टिस और रिवीजन बहुत ज़रूरी है. तो ड्रॉपलेट इनटू ड्रॉप, एनर्जी क्या होता है बोलो, ड्रॉप इनटू ड्रॉपलेट एनर्जी. आठवते का शब्द, हां सर आम्हाला जेई करायचे, नीट करायचे, सीईटी करायचे, वाह 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 वाह, ठीक है. एनर्जी गेट्स एब्सॉर्ब, और जब यहाँ से यहाँ तक आएंगे तो एनर्जी गेट्स रिलीज्ड, एनर्जी रिलीज्ड, ठीक है. तो बच्चा पार्टी ये याद रहना बहुत ज़रूरी है. तो MCQ मध्ये विचारतात. सो मी दोघांचंही दिलंय, हे एनर्जी रिलीजवालं इथं लिहितो वाटल्यास मी शॉर्टमध्ये. काय हे काय झालं आपलं, ड्रॉप टू ड्रॉपलेट्स, बरोबर. आणि हे काय झालं आपलं, ड्रॉपलेट्स टू ड्रॉप, ठीक आहे, ड्रॉपलेट्स टू ड्रॉप. बरं, चेंज इन एरिया. मग मला सपोज तुम्हाला असा प्रश्न विचारतात, मोस्टली जो क्वेश्चन असतो तो असतो सरफेस टेन्शनशी रिलेटेड. सरफेस टेन्शन इज ऑल्सो डिफाइंड एज चेंज इन सरफेस एनर्जी. मैंने फॉर्मूला लिख के दिया है आपको, चेंज इन सरफेस एनर्जी. सॉरी फॉर द टेक्निकल ग्लिच, हाँ टेक्निकल ग्लिच आया था. सो ये है चेंज इन सरफेस एनर्जी पर यूनिट. हाँ बोलो, चेंज इन क्या लिखा था मैंने, एरिया. मग चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच काय, तर डेल्टा ई अपॉन डेल्टा ए. डेल्टा ई म्हणजेच कोण, डेल्टा वर्क डन अपॉन डेल्टा एरिया, किंवा डी ए अपॉन डी ई. सगळ्यांचं मिनिंग एकच, मी सिम्बॉल काहीही वापरू शकतो, डी ई अपॉन डी ए, ठीक आहे. तर बच्चा पार्टी, सरफेस टेन्शन कीप इन माइंड डेल्टा ई अपॉन ए, डेल्टा डब्ल्यू अपॉन डेल्टा ए, किंवा डी ए अपॉन डी ए. बट आता सगळ्यांचं मिनिंग एकच, काय, फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी, आणि हा फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. हेच तर त्याचं हे काय सरफेस टेन्शनची डेफिनेशन आहे, ज्यालाच आपण चेंज म्हणतो. लॉजिक समजलं. मग आता तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तो हमेशा याच्याशी रिलेटेड विचारतात, चेंज इन सरफेस एनर्जी किंवा चेंज इन एरिया. मग लॉजिक आपलं तयार पाहिजे. चेंज इन एरियाचा फॉर्म्युला तर लिहिला आहे मी, AF मायनस AIचा पण लिहिला आहे. मग हा AF मायनस AI तिकडे मल्टिप्लिकेशनला गेला, तर सांगा चेंज इन सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला वरचा. चेंज इन सरफेस एनर्जी EF मायनस EI इज इक्वल्स टू काय बनला, ST इन ब्रॅकेट, हा बोलो AF मायनस AI. AF मायनस AI म्हणजेच माझ्यासाठी कोण, डेल्टा ए. आणि हा चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच कोण, डेल्टा ई, चेंज इन सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन इंटू डेल्टा ए, डेल्टा एचा फॉर्म्युला. मग आता आपल्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे, चेंज इन सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. लक्षात राहील सर्वांच्या. मॉडिफाय केला मी सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला. आणि डेल्टा ए ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स, डेल्टा ए तो फॉर्म्युला इथं टाका. मग वाटलंच मी इथं लिहून देतो तुम्हाला. हे बघा कंपॅरिझनमध्ये लिहूया, ड्रॉप टू ड्रॉपलेट्स, बोलो ड्रॉप टू ड्रॉपलेट्स. फॉर्म्युला डेल्टा ई इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन मल्टीप्लाइड बाय चेंज इन एरियाची काय आली ती व्हॅल्यू, ड्रॉपलेट टू ड्रॉप. बच्चा पार्टी रीड करो चलो मेरे साथ. डेल्टा ए इज 4 पाय इन ब्रॅकेट n r square स्मॉल minus आर r बोलायचं. हा 4 पाय इन ब्रॅकेट एन आर स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर.
ओके. सो 4 पाय एस टीला मल्टिप्लाय झाला. सो डेल्टा ई इज इक्वल्स टू, हां बोला फॉर्म्युला, 4 पाय एस टी म्हणजे 4 pi मंडळाची एस टी नाही. एस टी म्हणजे कोण? surface tension. सरफेस टेन्शन लिक्विडचं. बरं हे झालं फॉर्म्युला चेंज इन सरफेस एनर्जीसाठी. बरं आता ड्रॉपलेट्स टू ड्रॉप, त्यालाच अपोजिशन मध्ये कंपॅरिझन मध्ये ड्रॉपलेट्स टू ड्रॉप. तुम्ही सांगा आता फॉर्म्युला. पट्टीने रेष मारून घेऊयात. बांध दाखवून घेऊयात. बांध. हा काय लय बांधवूनच मारा मारे लोकांची. हा मग काय हे ड्रॉपलेट ड्रॉप तिथे घुसला म्हणल्यावर काय करायचं मग. हा तर ड्रॉपलेट इंटू ड्रॉप. चल ओए बाबा तू क्यों हलचल कर रही रे बाबा. 90 डिग्री. हा डायरेक्ट इथून तिथून बांध माखून घेऊ आपण. हा ठीक आहे. चलो बच्चा पार्टी बोलो, लॉजिक सांगा. हा इकडे सांगा मग फॉर्म्युला सांगा डेल्टा ईचा. डेल्टा ई इज इक्वल्स टू एस टी इंटू 4 H पाय. into हा बोलो. 4 pi capital R Very minus good. r Minus minus nr plus square. nr square. ओके. सो डेल्टा ई कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज, नाही तेच परत लिहिलं. 4 पायला फक्त अलीकडे घेतलंय. ओके. 4 पाय इंटू एस टी आर स्क्वेअर मायनस एन स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे. ओके बच्चा पार्टी. हां मग आता हे बघा लक्षात घ्या, दोघांमधला फरक तुम्हाला समजून आला. सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तर आता सपोज असंही घडतं परीक्षेत काय करतात, हे एनला वगैरे रिप्लेस करतात, वेगवेगळे मॉडिफिकेशन्स करतात आणि मग क्वेश्चन्स विचारतात आपल्याला. ठीक आहे. मग ते मॉडिफिकेशन्स मी इथंच करून दाखवतो वाटल्यास तुम्हाला. सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत मॉडिफिकेशन, पण सगळं पाठ नाही राहत आपल्या लक्षात, नाही राहत आपल्या. म्हणून मी बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायला लावत असतो मुलांना आणि त्याच्यावर तिथं मॉडिफाय करा. पण ज्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे, ज्यांचं ग्रास्पिंग चांगलं आहे, त्यांच्यासाठी नक्कीच तो शॉर्टकट फॉर्म्युला पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. शॉर्टकट इन द सेन्स की आता ह्या यनला जर रिप्लेस करायचं असेल तर यनला आरच्या टर्म्समध्ये मला रिप्लेस करता येईल का बाबा, हा माझा प्रश्न आहे. तर बच्चा पार्टी मगाशी तुम्हाला 3 इक्वेशन शिकवले मी आरच्या टर्म्समध्ये, आठवतात का? कुठले कुठले होते? आर कॅपिटल आर स्मॉल एन, कॅपिटल आर स्मॉल एन आणि स्मॉल आर यांचे रिलेशन शिकवले होते, आठवते? Yes sir. हा बोला मग. चला पहिल्याच याच्यात करून टाकू आपण, त्याचा बार उडून टाकू आपण. हा एन साठी एन कॅन बी रिप्लेस्ड ॲज ओनली एन कॅन बी रिप्लेस्ड ॲज कॅपिटल आर क्यूब. Capital R cube is equal to हाँ एन टाइम्स n स्मॉल आर क्यूब था, बराबर. तो ये स्मॉल एन को रिप्लेस किया मैंने यहाँ पे, ये आर स्क्वायर है माइनस क्या आर स्क्वायर. तो क्या किया मैंने यहाँ पे, चेंज क्या किया, देखो इसको चेंज किया बच्चा पार्टी. मैंने इसको सेपरेट लिखा. बघा कुणाला रिप्लेस केलं मी, ह्या एनला. समजतंय का? एनला रिप्लेस केलं आर क्यूब आपण स्मॉल आर क्यूब. बरोबर आहे का रिलेशन? काय कट होईल मग, हा स्मॉल आर क्यूब आणि आर स्क्वेअर काय झाला, कट झाला. कट झाला. हा मग राहिलंय कोण आता शिल्लक, तर इथं राहिलाय आर क्यूब, इथं राहिलाय आर स्क्वेअर आणि खाली राहिलाय स्मॉल आर. तर मी काय करतो, कॅपिटल आरलाच बाहेर काढतो. 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू एस टी. अंदर कौन बचेगा फिर बताओ मेरे को, R1 कॅपिटल आर. हा Capital बघा आर स्क्वेअर गेला, आर क्यूब राहिला होता नाही तर कॅपिटल, आणि खालचा स्मॉल आर, आणि हा आर स्क्वेअर पण बाहेर निघला, म्हटलं राहिलं -1. बघा आणि हा प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युला असा विचारतात जेई नीट सीईटी मध्ये. किती सोपं आहे बघा. 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर एस टी कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर -1. ओके. हाँ सिमिलरली इधर ट्राई करने का वैसा, इस साइड को ये एन को रिप्लेस करने का इस साइड को, देखते क्या होता है गड़बड़. डेल्टा टी 4 पाई एस टी, इधर के एन को रिप्लेस करेंगे रे बाबा, बोलो. हाँ 1 आर स्क्वायर माइनस एन कैन बी रिप्लेस्ड एज कैपिटल आर क्यूब अपॉन क्या स्मॉल आर क्यूब इंटू क्या आर स्क्वायर, बराबर. हाँ बोलो कैंसिल हो गया, कट हो गया.
फिर से आर क्यूब आर स्क्वायर कॉमन निकला, is t 4 पाई कैपिटल आर स्क्वायर एस टी Yes, T. r cube आर स्क्वायर कॉमन निकाला 1 माइनस 1 minus R capital R upon R. फक्त उलट झालंय, दिसतीये स्टेप समजतीये, ठीक आहे. सो म्हणून कम्पॅरिझन मध्ये घेतलं बच्चा पाटील या. ओके, पण तुम्ही बेसिक हे बघा, हा बेसिक फॉर्म्युला आहे, तुम्ही हा लक्षात ठेवावं, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. बाकी सगळं मॉडिफिकेशन्स आहेत, सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कशाचं कन्वर्जन कशात होतंय हे कन्फ्युजन होणार आहे नंतर ना, त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल. ओके, सो मग आयडिया क्लिअर जर होत असेल आता थोडी थोडी, तर आपण डायरेक्ट न्यूमेरिकल पार्टला जाऊ शकतो. ठीक आहे, न्यूमेरिकल पार्टला. मग न्यूमेरिकल पार्टमध्ये मी तुम्हाला ॲप्लिकेशन शिकवतो. मग सर्वांनी काय करायचं, आता जे शिकलोय त्याचं ॲप्लिकेशन शिकूया, बरोबर. ॲप्लिकेशनकडे जाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. पेज नंबर तुम्ही हां, तुम्ही या सर्वांनी पेज नंबर 80 वर 80 वर या. 80 सर्वांनी पेज नंबर 80. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी पेज नंबर 80 वर या. ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांच्यासाठी मी इथं लिहितो. ठीक आहे, पेज नंबर 80. क्वेश्चन नंबर है अपना 9. ठीक आहे, 9 करण्यापेक्षा आधी 10 करूयात फक्त. क्वेश्चन नंबर 10. 8 ड्रॉपलेट्स, 8 ड्रॉपलेट दिलेत त्यांनी. तर यांची व्हॅल्यू लिहून टाकतो 8. सो यहाँ पे लिखता हूँ ड्रॉपलेट्स. 8 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, ईच ऑफ रेडियस. ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल आर ने दाखवतो आपण, 0.2 mm आहे. ठीक आहे, सो इथं लिहितो रेडियस ऑफ ईच ड्रॉपलेट. बच्चा पार्टी हे आता डोक्यात आलं पाहिजे आपल्या. ड्रॉपलेट म्हटल्यानंतर स्मॉल आर आणि ड्रॉप म्हटलं की कैपिटल आर. यस, सो 8 ड्रॉपलेट्स आहेत. 8 ड्रॉपलेट है तो ये n का वैल्यू है. 8 ड्रॉपलेट्स ईच ऑफ रेडियस म्हणजे 8 ड्रॉपलेट्स आहेत तुमच्याकडे. 3 आणि 3 6 आणि 2 8. तर हे 8 ड्रॉपलेट्स त्यांनी कोलेस केले आणि त्यांच्यापासून एक मोठा बिग ड्रॉप बनवला. बिग ड्रॉपची रेडियस काय असते, कॅपिटल आर. स्मॉल ड्रॉपलेटची सगळ्यांची रेडियस काय असते, या टिल्लूवाल्यांची रेडियस काय असते, स्मॉल आर. किती येथे यांची व्हॅल्यू 8. त्यांच्यापासून एक सिंगल बिग ड्रॉप बनवला आहे, कळतंय. ओके, सो मगाशीच पिक्चर परत एकदा दाखवतोय, फक्त आता न्यूमेरिकल शिकतोय. प्रत्येकाची रेडियस दिली आहे. आता ते म्हणतायत कोलेस्क इनटू सिंगल ड्रॉप, फाइंड द डिक्रीज इन सरफेस एरिया. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, सांगितलंय डिक्रीज इन सरफेस एरिया. बच्चा पार्टी, सरफेस एरिया डिक्रीज झाला असेल तर तो फाइंड आउट करा. बघा, ड्रॉपलेट्स पासनं ड्रॉप तयार होताना सरफेस एरिया डिक्रीज झाला. बच्चा पार्टी, आणखी एक आपल्याला MCQ साठी क्वेश्चन मिळाला. सरफेस एरिया काय होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे, सो आता मला सांगा, आठवतंय का, ड्रॉपलेट्स टू ड्रॉप एनर्जी काय होणार, ॲब्सॉर्ब की रिलीज. कुणाला आठवतंय का, एनर्जी बद्दल सांगा. Relief. एनर्जी इज रिलीज्ड इन दिस केस. ठीक है, एनर्जी रिलीज कितना होगा वो भी मैं पूछता हूँ आपको क्वेश्चन. ठीक है, बरं. आता त्यांनी देताना हे पाण्याचे ड्रॉप दिलेत. कशाचे, पाण्याचे. वाटर ड्रॉपलेट्स है भाई, तो वाटर का है तो वाटर का सरफेस टेंशन भी दिया होगा उन लोगों ने, नहीं दिया है. तो वॉटरचं सरफेस टेंशन आता काय घ्यायचं ना, तर त्याची व्हॅल्यू फिक्स असते बरं का वॉटरची. तर आयडियल व्हॅल्यू असते वॉटरच्या सरफेस टेन्शनची, पण मला असं वाटतं सरफेस टेन्शनची गरजच नाही आहे, फक्त डिक्रीज इन एरिया दिला आहे. ठीक आहे, जाऊ द्या, तुम्हाला कॉम्प्लिकेशन नाही शिकवत. तर मला सांगा, चेंज इन सरफेस एरिया सांगा, फॉर्म्युला सांगा आधी चेंज इन सरफेस एरियाचा. चेंज इन सरफेस एरिया काय लिहिणार सांगा. फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया, बरोबर. अरे हो की नाही, किंवा डेल्टा ए डायरेक्ट सांगा. चला,
तुम्हाला पाठ delta असेल is तर. equal to हा, व्हेरी गुड. 4 ड्रॉपलेट्स pi इंटू ड्रॉप. हा, ड्रॉपलेट्स इंटू ड्रॉप तो फॉर्म्युला वापरा. हे बघा खाली लिहून दिलेलं आहे, ड्रॉपलेट इंटू ड्रॉप. हा, सांगा. 4 pi हा, capital R square व्हेरी minus गुड. 4 बाय इन ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर r मायनस square minus n small टाइम्स r square. यस n टाइम्स स्मॉल आर स्क्वेअर. बरोबर. Yes. हा, मग 4 पायची व्हॅल्यू आहे सर आमच्याकडे. कॅपिटल आर माहिती आहे का? नाही नाही. स्मॉल आर आहे. आहे. मग आता कॅपिटल आर माहित नाहीये, मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये काही गोष्टी आपल्याला अवघड होतील. मग काय करायचं तर बच्चा पार्टी, जे माहिती आहे ना, हे बघा स्मॉल आर माहिती आहे ना, मग कॅपिटल आरला पण स्मॉल आरच्या टर्म्समध्ये रिप्लेस करायला पाहिजे. कसं करणार? रिलेशन माहिती आहे, आठवतंय का? रिलेशन कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहिलं होतं वाघ सरांनी? nr cube. nr cube. एन आर क्यूब नहीं, आर स्क्वायर इज इक्वल्स टू एन टू द पावर 2/3 टाइम्स आर स्क्वायर माइनस एन आर स्क्वायर. अरे कितने लोगों को याद आया मेरा रिलेशन? देखो 3 रिलेशन लिखा था मैंने. आर क्यूब इज इक्वल्स टू एन इंटू आर चा क्यूब. दुसरं रिलेशन लिहिलं होतं आर इज इक्वल्स टू एन टू द पावर 1/3 टाइम्स आर. आणि तीसरा रिलेशन लिखा था आर स्क्वायर इज इक्वल टू r एन टू square द is पावर equal to 2/3 टाइम्स 2/3. आर स्क्वायर. याद है सभी को? तो देखो जो Yes. दिया है उसके टर्म्स में मैंने मॉडिफाय किया इक्वेशन. आणि हेच पोरांना जमत नाही आणि हेच मला शिकवायचं आहे, म्हणून कन्सेप्ट महत्वाचे. 10वीला काय तुम्ही घोकंपट्टी करून मार्क मिळवले ना, काही उपयोगाचे नाही. ठीक आहे. इथं प्रत्येक स्टेपला तुम्हाला कन्सेप्ट येणार आणि पाठ करून काय काय लक्षात ठेवणार. सो बच्चा पार्टी 4 पाय स्मॉल आर बाहेर काढा, अंदर कोण बचा? एन टू द पावर 2/3 मायनस कोण? एन. दिस इज डेल्टा ए. मग मला सांगा आता स्मॉल आर माहितीये का? किती आहे स्मॉल आर ची व्हॅल्यू? 0.2. 0.2. एम एम आहे. 0.2 एम ला कन्वर्ट करा 10 टू द पावर -3 मीटर. minus परत डेसिमल पॉईंट पण शिफ्ट करून घ्या. 2 इंटू 10 टू द पावर -4 मीटर, कारण आपल्याला कॉम्प्लिकेशन नको. मग आता सांगा 4 पायची व्हॅल्यू किती रे बाबा? हो 3.14. आर ची व्हॅल्यू सांगा किती? 2 इंटू 10 टू द पावर -4 त्याचा काय स्क्वेअर इन ब्रॅकेट. एन ची व्हॅल्यू सांगा किती आहे? किती ड्रॉपलेट्स होते? 8. 8 ड्रॉपलेट्स. मग 8 ड्रॉपलेट म्हटल्यानंतर 8 रेस टू 2/3 -8. बरोबर. स्टेप किती लोकांना समजली? बघा मी पहिल्यांदा आपला फॉर्म्युला लिहिला, त्या फॉर्म्युलाला आपल्या फॉर्म्युलाच्या टर्म्समध्ये, कारण आपल्याला स्मॉल आर दिलेला होता म्हणून आपल्या फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये त्याला मॉडिफाय करून घेतलं. लॉजिक समजतंय का? डोक्यावरून जाणार आहे मला माहिती आहे. ठीक आहे, पण परत एकदा पाहायच्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतील. नोट्स पाहायच्या, आपल्या नोट्स बघितल्यानंतर परत एकदा नजर मारायची. ठीक आहे, तो लक्षात घ्या गोष्टी. व्यंकटेश दोंदे मुठे पेरे, हां समजतंय? उरमुडे, त्यानंतर शितोळे, कावळे, येवले, उदावन, गिरवले. लॉजिक समजून घ्या. हां ओके. सो मग आता सांगा मल्टीप्लिकेशन 4 इंटू 3.14 करोगे तो ये बनेगा 12.56. ये दोनों का मल्टीप्लिकेशन. 2 का स्क्वायर कितना? 2 का स्क्वायर 4 इंटू 10 टू द पावर -4 इंटू 2 ये कितना बना? -8. आता ही स्टेप कशी सोडवायची इकडे बघा. 8 to the power 1/3 to the power 2 can be also written as 8 to the power 2/3. Can I write down it in this fashion? This is laws of indices. 8 to the power m to the power n can be written as 8 to the power m into n. So 8 चा क्यूब रूट है, 8 रेस टू 1/3 म्हणजे 8 का क्यूब रूट. और 8 का क्यूब रूट कितना होता भाई? 2 होता. आणि त्याचा स्क्वेअर आंसर कितना आया फिर? 4. ओके, समझ में आया? स्टेप समझ में आया? तो मैं लिखता हूं यहाँ पे 4 - 8 डेल्टा ए बच्चा पार्टी लोग. ठीक है, तो लॉजिक समझ में आया सभी को? लॉजिक समझ में आया?
तो बताओ क्या Yes, है लॉजिक फिर 4 - 8 कन्वर्ट कर लो 4 - 8 कन्वर्ट करून घ्यायचा किती बनेल हे इक्वेशन सांगा पण किती वाजता डेमो झालं माझं सेशन येतो मी जम्प इन करेल हाँ लिंक पाठवशील हाँ 4 - 8 कितना हो गया बोलो यहाँ पे 10⁻⁻8 इंटू हाँ -4 निगेटिव्ह साईन येऊ द्या निगेटिव्ह साईनला घाबरायचं नाही हाँ बरं परत सांगा आता मल्टिप्लिकेशन करणार एवढं आन्सर सांगणार बच्चा पाटील लोक 12.56 गुणिले 4 किंवा माइनस ऑफ 12.56 गुणिले 4 गुणिले 4 16 इंटू 10⁻⁻8 एरिया है एरिया का यूनिट क्या होगा भाई मीटर स्क्वायर meter square. यस यस चलो फिर आन्सर लिख लो आन्सर सांगा मला आणि आन्सर निगेटिव्ह का आलं कोणी सांगेल मला सर तुमचं काहीतरी चुकलेलं आहे आन्सर निगेटिव्ह नाही यायला पाहिजे पण आता आलंय निगेटिव्ह सरफेस एरिया डिक्रीज होतो. यस व्हेरी गुड साक्षीजी यस तिला समजलंय सरफेस एरिया डिक्रीज झाला म्हणजेच काय तर फायनल एरिया हा इनिशियल एरियाच्या तुलनेत छोटा आहे म्हणून आन्सर डिक्रीज झालं पण चेंज हमेशा बच्चा पार्टी आपण फायनल मायनस इनिशियली लेते है मी तुम्हाला याच्या आधी उदाहरण दिलं होतं चेंज म्हणजे काय आपण नाही का आपल्या आजीला लय दिवसातून भेटायला गेलो तर आजी म्हणती बाई लय वांगा झालंय माझं लेकरू आधी कसं होतं आता कसं झालं काय नाही आता तुमच्या मुंडक्यावर बसणार आहे लेकरू हा थोडे दिवस गंमत बघा तुम्ही फक्त कारण त्याच्या हातात मोबाईल आलाय अभ्यास तर काही करायचं नाही त्याला ठीक आहे लेकरू लय फॉरवर्ड झाले आता लेकरू स्नॅपचॅट इंस्टाग्राम यूट्यूब वा 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 आणि पालक लय खुशीने सांगतो बरं का पालकाचं तर विचारलंच नको पालक म्हणतो अरे मला वापरता येत नाही ते माझं छोटं टाबर करतोय म्हणजे नुसतं असं बोटं फिरतोय इकडं जातोय तिकडं जातोय अरे भाऊ गेला तुझ्या फोनपे मध्ये गेला अकाउंटमध्ये झालं नील करून टाकलं अकाउंट जंगली रम्मी ठीक आहे बच्चा पार्टी असं काही करू नका रे बाबा हो ठीक आहे डोक्याला हात लावून घेतील पालक सो मोबाईल हे बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन आहे तुमच्या लाईफमधलं ते फायद्याचं पण आहे पण ते तोट्याचं सुद्धा तेवढंच आहे लक्षात घ्या ठीक आहे फायद्याचं काय बघा आमच्यासारखे शिक्षक तुमच्यापर्यंत घरापर्यंत पोहोचले घरी बसल्या तुम्ही आमच्याकडनं शिकताय तर ते फायद्याचंच झालं आपल्या वापर करण्यावर ते ठरलं जातं की ते फायद्याचं आहे की तोट्याचं आहे बरोबर ना ठीक आहे सो तुम्ही स्क्रीन टाईम तुमचा फिक्स करून घ्या आणि त्याच्यावर ठरवा बरं चला जास्त भाषणबाजी नको आन्सर कळलंय का हां तर कुणाचं आन्सर आलंय का व्हॅल्यू आली का 2.0096 into 10⁻⁻6. बर 2 पॉईंट किती आलं गिरवले 2.0 096. 2.0096 का ठीक आहे 0096 इंटू 10 चा पावर किती -6. ओके मॅच झालं मग चलो सो वी आर डन विथ दिस लेट्स हॅलो बच्चा पार्टी आय हॅव टू मायक्रोफोन म्यूट करा रे बाबू नांगरे मायक्रोफोन म्यूट करा ठीक आहे ओके सो बच्चा पार्टी मग आजच्या सेशनसाठी थांबूयात आय वॉन्ट टू जॉईन वन मीटिंग मला कॉल आलं होतं आणि यस मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं आहे प्लीज आपल्या गुगल लिंकवर जाऊन आमच्याबद्दल रिव्ह्यू द्या तुम्हाला कसे वाटतात आपले सेशन काय तर यू कॅन पोस्ट युअर रेटिंग ऑन अवर गुगल बिझनेस पेज आणि यस आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना आमच्याबद्दल रिकमेंड करा या बच्चा पार्टी थांबूयात मग सी यू गुड नाईट बाय बाय